शुभ प्रभात. माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजचं वातावरण खूप प्रसन्न होतं. सकाळचे 7:30 वाजले होते आणि सूर्यनारायणाचे दर्शन करून नेहमीच्या आपल्या कामाला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे बाल्कनीत गेले. सर्व रोपांवरून एक नजर फिरवली. त्यांचं निरीक्षण केलं. रोपं छान टवटवीत आणि हिरवीगार दिसत होती. झाडं जणू काही सूर्यस्नान घेत होती. पुदिनाही छान बहरला होता. त्यांना पाहून मन प्रफुल्लित झालं. एक दीर्घ असा श्वास घेतला आणि त्यांच्या कोमल अस्तित्वाची जाणीव करून घेतली व रोजच्या रुटीनप्रमाणे आपली कामे करायला सुरुवात केली. त्यानंतर हातात झाडू घेतला आणि स्वच्छ करायला सुरुवात केली. कानाकोपऱ्यातील केर काढला. केर काढता काढता आठवलं, आपल्या मनात सुद्धा किती केर असतो. तो कधी काढायचा? त्यासाठी ध्यान करणं आवश्यक असतं आणि ध्यान करण्यासाठी वेळ काढणं आवश्यक असतं. माणसानेही आपल्या मनातील केर कचरा रोज काढून टाकला पाहिजे. असो. त्यानंतर मॉप हाती घेतला आणि सर्व फरशी पुसायला सुरुवात केली. काही वेळाने मेकअप केल्यासारखी फरशी छान चमकू लागली. मनाला आता अधिकच प्रसन्नता जाणवू लागली. त्यानंतर भांडी स्वच्छ करायला सुरुवात केली. एक एक भांडे चांगले घासून घेतले. ती भांडीही जणू काही वाटच पाहत होती, आम्हाला कधी आंघोळ घालते. नळाच्या धबधब्याखाली त्यांना चांगले धुवून घेतले. कामं करून करून भूक लागली होती. मस्तपैकी नाश्त्याला अंडा बुर्जी आणि चपाती केली आणि बुर्जीसाठी जो कांदा सोलून ठेवला होता त्याची सालं मी एका झबला पिशवीत भरली व वरून त्यात पाणी ओतून घेतले व चांगली गाठ मारून ती पिशवी डब्यामध्ये 2-3 दिवसासाठी ठेवून दिली. 3 दिवसानंतर माझ्या छोट्या रोपांना छान असं सरबत मिळणार होतं. असं मी नेहमी करत असते. प्लास्टिकच्या झबल्यामध्ये ठेवले की भांडे खराब होत नाही. त्यानंतर ड्रेसला इस्त्री करायला घेतली. तोही बिचारा थंडी लागल्यागत चुरगळून बसला होता. घरात कितीही कामं केली तरी कामं काही संपत नाहीत. वेळ संपते पण कामं संपत नाहीत. एक काम संपलं की दुसरं काम वाटच पाहत असतं. गृहिणींचं आपलं असंच असतं बाई. घर एके घर आणि घर दुणे काम. असो. इस्त्रीही छान झाली होती आणि ड्रेसही छान दिसत होता. आधी वाटलं कसा दिसेल, पण वेअर केल्यानंतर अगदी कम्फर्टेबल वाटला. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. कसा वाटला आजचा व्लॉग ते तुमच्या लाईकने स्पष्ट करा. तुम्ही माझ्या चॅनलवर आलात आणि माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.